मित्रांनो, म्हणजे काही म्हणजे आता 2-3 वर्षापूर्वीच आपण एक ती गोष्ट ऐकली राज ठाकरेच्या तोंडातून, म्हणजे दहीहंडीच्या वेळेस, की जेव्हा एक त्यांचा मनसेचा कार्यकर्ता, जेव्हा त्यांना आपलं मनसेच्या दिवशी एक म्हणजे मडकं, म्हणजे आपलं ह्याचं मडकं घेऊन गेला होता, म्हणजे त्यामध्ये दहीहंडी होती म्हणून त्यामध्ये दही वगैरे असं एक हे होतं प्रतीक, आणि एक त्यांना गिफ्ट म्हणून त्यांना द्यायला गेला होता राज ठाकरेच्या घरी. तेव्हा राज ठाकरे त्यांना काय बोललं की अरे हे काय आणलं आहे, मला वाटलं की तू काहीतरी मटन हंडी विंडी आणले असेल. मित्रांनो, तुम्ही विचार करा, ही व्यक्ती कुठल्या अँगल तुम्हाला हिंदू वाटते. आणि मी अजूनही बोलतो त्या व्यक्ती, माझा कलह हमेशा धर्माकडे, माझ्या धर्माच्या विरुद्ध कोणीही राहील तर मग मी मरणाला घाबरत नाही. फक्त हां, त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जर हे केलं तर फक्त बाबा की मला मारून टाका, कारण की अगर मैं जिंदा रहा तो मला बदला घेण्याची खूप घाण सवय आहे. त्यामुळे पहिल्यापासून मी संस्थेमध्ये वाढलो आहे आणि आम्हाला त्या बाबतीमध्ये आम्हाला असं काही वाटत नाही, मरण्या होण्याची इतकी भीती वाटत नाही. आणि उद्धव ठाकरेंनी जो वकील केला तो कोण होता, कोण आहे तो आत्ता? कपिल सिब्बल, ज्यांनी रामाचं अस्तित्वच नाही असं तो नेहमी बोलायचा, आणि आज तोच ह्यांची केस लढतोय. तुम्हाला BJPचा राग आहे, पण तुम्ही त्या रागामध्ये हिंदूंना का घेताय? तुम्ही अशा लोकांना का जवळ करताय की ज्यांनी नेहमी हिंदूंच्या बद्दल अणसणमतलं बोललं आहे? त्यात तुमचा तो मुलगा, त्याच्यानंतर मग तो संजय राऊत, ही सगळ्यात मोठीची घाण लागली महाराष्ट्राला ती म्हणजे संजय राऊत, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं जे चित्र एकदम घाण करून टाकलं आहे मित्रांनो, खूप घाण. आणि हीच व्यक्ती राज ठाकरे आपलं गणपतीच्या वेळेस किंवा अजून कुठल्या वेळेस, आणि ते ना बोलत होते गंगानं आपलं कुंभमेळ्याचं पाणी जेव्हा आणलं होतं तेव्हा ते काय बोलत होते, ह्या तिकडच्या बायकांनी हे असं करत. अरे तुम्हाला नाही घ्यायचं तर नका ना घेऊ, पण तुम्ही आमच्या श्रद्धेचं का तुम्ही आपलं तमाशा केला आहे? आणि हे जे त्यांच्या मागं जे बोलतात आहे बाबा की नाही हे म्हणजे हे ते असं आहे, फुकट हिंदूंची पण तुम्ही परीक्षा बघू नका. म्हणून आता म्हणजे एक पण सीट तुम्ही जिंकत नाही. आणि त्यातल्या त्यात तो संदीप देशपांडे, असं वाटतं की नेहमी तर काहीतरी तंबाखू ठेवली आणि म्हणून बोलत असतो सल्ला. का आई येईल, एक ना एक दिवस येईल नक्की, एक ना एक दिवस नक्की येईल की हिंदूंचे जेव्हा हटल ना तेव्हा मग ते बोलतात ना नेपाळ वगैरे, नेपाळ हे ते नेपाळचं जे चिन्ह आहे किंवा बांगलादेश हे तुमच्या घरापर्यंत पण येईल, आणि त्याला येऊन ठोकणारी म्हणजे आमच्यासारखी हिंदूच असतील सगळे, गॅरंटी बोलतो. त्याच्यामुळे हिंदूंच्या नादी लागून तुम्ही फुकटचे फालतू, तुम्हाला BJPच्या विरोधामध्ये बोलतात पार्टीचं नाव घेऊन बोला, पण हिंदूंच्या करता फालतू गोष्टी नाही पाहिजे. जय हिंद, जय भारत.